बातमी मोठी आहे, सविस्तर बघतोय। चांदणी चौक मेट्रो स्टेशन जवळ स्फोट होऊन जवळपास आता 20 तास उलटले। चांदणी चौक मार्केट आज सुरू आहे, पण मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या ही फार कमी आहे। कालच्या घटनेचा फटका सायकल रिक्षा चालकांना बसला असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन आणि चांदणी चौक परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या ब्लास्ट नंतर आज खरं तर चांदणी चौकामध्ये लोकांची गर्दी जी आहे ती कमी असल्याचं आपल्याला बघायला मिळते। ही मी सगळी दृश्य जी दाखवतोय अगदी चांदणी चौकाच्या सुरुवातीची आहेत। म्हणजे ही दुकानं असतील, ह्या दुकानांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जे खरेदी करण्यासाठी लोक येतात त्यांची गर्दी जी आहे ती असते। सायकल सवार जे या ठिकाणी लोकांना घेऊन जातात, म्हणजे चांदणी चौकाकडनं जामा मस्जिदच्या परिसरामध्ये, त्यांच्याकडे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये असते। पण आज ही गर्दी खूप कमी प्रमाणावरती आहे असं जे म्हणणं आहे ते इथले सायकल सवार असतील किंवा नागरिक जे दुकानदार आहेत त्यांचं म्हणणं असल्याचं बघायला मिळतं। आपण एक काका आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज लोगों की भीड़ कैसी? आज भीड़ नहीं है, मर गया तो इसलिए कोई नहीं आया है। 2 4 10 आदमी ऐसे करके आता है आज। अच्छा, आज लोगों की सवारी नहीं मिल रही है? आज कहाँ मिल रहा है, खड़े है यहाँ, नहीं मिल रहा है। हर दिन कितनी सवारी आती है आपके पास? हाँ, हर दिन सवारी कितनी? 30 40 50। 40-50 सवारी। हाँ, आज सुबह से कितनी की आपने? अभी तो 2 3 सवारी आया है बहुत। आज मात्र त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची गर्दी जी आहे ती लोकांची नाहीये, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील त्यांनी TV9 मराठीशी बोलताना दिली। साधारणतः रोज 40-50 लोक असतात, आज मात्र 2-3च लोकांची सायकल सवारी मिळालेली आहे, अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया TV9 मराठीशी बोलताना या सायकल स्वारांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। आणि महत्त्वाची बातमी, दिल्लीमधल्या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 30हून अधिक जण यामध्ये जखमी झाले। 7 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आणि इतर मृतदेहांची ओळख पटवणं अद्याप सुरू आहे। या भीषण स्फोटाचे थरारक असे CCTV फुटेज समोर आले आहे। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची एकच धावपळ उडाली। यावेळचे भयावह दृश्य CCTV मध्ये कैद झाले। दिल्लीतील स्फोटाची थरारक दृश्य CCTVत कैद झाली आहेत। स्फोट होताच परिसरात आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झालेल्या दृश्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये स्फोट घडला तेव्हा त्याचा आवाजही ऐकू येतोय। व्हिडिओत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे, मात्र त्याच क्षणी एक शक्तिशाली स्फोट झाल्याचा आवाज व्हिडिओत येतोय। त्यानंतर पळा पळा असा माणसांचा आवाज व्हिडिओत ऐकू येत आहे। स्फोटानंतर घटनास्थळी झालेला गोंधळ दिसतोय। दिल्लीतील भीषण स्फोटाचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला। स्फोट होताच मोठा आवाज आणि परिसरातील आगीचे लोट या व्हिडिओत पाहायला मिळतात। इथल्या दृश्यांमध्ये स्फोटाच्या तीव्रतेची जाणीव होते आहे। यात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 30हून अधिक जण जखमी झाल्याची आतापर्यंत माहिती आहे।